नमस्कार. तुषार बाटे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. गेली 4 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना कोणाची, उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदेची, यावर सुप्रीम कोर्टामध्ये घमासान सुरू आहे आणि त्याची सुनावणी गेली काही दिवस सातत्याने सुप्रीम कोर्टामध्ये होत आहे. काल सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने कपिल सिब्बल हे बाजू मांडत होते आणि ह्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी अक्षरशः निवडणूक आयोगावर ताशेरे ओढलेले आहेत. निवडणूक आयोगाने 2018ची घटना मान्य नाही असं सांगितलं आहे, पण कपिल सिब्बल यांचा जोर हा 2018ची पक्षाची घटना अस्तित्वातच नाही हे इलेक्शन कमिशनने कसं सांगू शकतं. कारण जर 2018ची पक्षाची घटना अस्तित्वातच नसली तर 2019ची इलेक्शन शिवसेना पक्षाने कशी लढवली. जर 2018च्या घटनेच्या नुसार इलेक्शन कमिशन जसं म्हणतं 18ची घटना पक्षाची अवेलेबलच नाही. 2019च्या विधानसभेला लोकसभेला शिवसेना पक्षाच्या वतीने उद्धव ठाकरे पक्षाने AB फॉर्म म्हटले आणि ह्या AB फॉर्मच्याच साहाय्याने एकनाथ शिंदे विधान परिषदेवर गेले होते. एकनाथ शिंदे आणि त्यांचे साथीदार जे 16 पहिल्यांदा गुवाहाटीला गेले होते ते सर्वच्या सर्व अपात्र आहेत. या विषयावर कपिल सिब्बल यांनी जोर दिला होता आणि खरंच आहे, जर उद्धव ठाकरे यांनी AB फॉर्मच दिला नसता तर एकनाथ शिंदे विधानसभेवर निवडून गेलेच नसते आणि त्याचबरोबर इतरही सदस्य आहेत ते त्यांच्यासोबत विधान परिषदेत निवडून गेले नसते. विधिमंडळातला पक्ष वेगळा आणि बाहेरचा पक्ष वेगळा यावर निर्णय सांगताना इलेक्शन कमिशन म्हटले होते की लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ बघून म्हणजे विधिमंडळाचं सदस्य पाहून एकनाथ शिंदेना पक्षांचे चिन्ह बहाल केले होते. मग असं जर हेतू मांडला तर मनसे या पक्षाचे 2024 साली 0 आमदार आले होते. पक्ष त्यांचा बंद पडला का नाही. एक गोष्ट जी कपिल सिब्बलनी सातत्याने आपल्या युक्तिवादामध्ये मांडली होती 2/3 मेजॉरिटी. समजा लोकसभेमध्ये एखादे बिल पारित करायचं असेल तर ऑन द वे लोकसभेमध्ये जेवढे सदस्य अवेलेबल आहेत त्याचवेळी 2/3 मेजॉरिटी लागते, तेव्हा ते बहुमतने बिल पास होतं. तसंच जेव्हा एकनाथ शिंदे सुरुवातीला 16 आमदार घेऊन गेले होते त्यावेळी एका पाठोपाठ एक गेले होते, एकाच वेळी 2/3 मेजॉरिटीने गेले नव्हते. त्यामुळे कपिल सिब्बलांनी हाही मुद्दा सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला आणि 2/3 मेजॉरिटी ही खूप महत्त्वाची आहे. कारण 2/3 मेजॉरिटीवरच स्प्लिट पक्ष आहे का नाही हे ठरतं आणि 10th शेड्यूलनुसार 2/3 मेजॉरिटी असली तर पक्ष ताब्यात घेता येत नाही तर एखाद्या पक्षामध्ये मर्ज होता येतं ही अट आहे. पण एकनाथ शिंदेने असं न करता डायरेक्ट पक्षच आपल्याकडे घेण्याचं धाडस केलं. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पक्ष गटनेता विधिमंडळाला कोण आहे हे ठरवतो परंतु एकनाथ शिंदे यांनी जेव्हा गुवाहाटीला गेले होते जे विधिमंडळातले आमदार आहेत त्यांचीच मिटिंग घेतली. त्यांच्याच मिटिंगामधून आपण गटनेता जाहीर केलं आणि स्वतः पक्षप्रमुख असल्याचा दावा मुख्य पक्षप्रमुख असल्याचा दावा टेकला. परंतु हे सगळं इनलिगल आहे. कारण पक्ष व्हीप जारी करतो, पक्ष प्रतोड नेमतो, पक्ष विधानसभेतला गटनेता नेमतो, विधिमंडळातला पक्ष आमदार निवडत नाहीत. असं जर असतं जर बायचान्स यावेळी निवडून येणारा आमदार पुढच्या इलेक्शनमध्ये निवडून येण्याची शक्यता काय. त्यामुळे पुढच्या वेळी निवडून जर निवडणुकीला त्याचा पराभव झाला तर तो गटनेता असू शकत नाही. पक्ष ठरवतो की गटनेता कोण करायचा. त्याचबरोबर कपिल सिब्बलांनी मूळ पक्ष कोणता, विधिमंडळातला की विधिमंडळाच्या बाहेरचा. समजा विधानसभेला यावेळी 100 आमदार निवडून आले तर ते पुढच्या वेळी निवडून येण्याची शाश्वती काय. त्यामुळे 100 आमदार हे डायरेक्ट विधिमंडळाचा समूह असतो, तो डायरेक्ट पक्ष नसतो. पक्ष असण्यासाठी पक्षाची घटना असावी लागते, पक्षाची संघटना असावी लागते, त्यावरच पक्ष डिसाईड करतो. पक्ष ज्यांना तिकीट देते ते फक्त चिन्हाने नावाचं मधला दुवा असतो सभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये जाण्याचा. तो निवडून आलेला सदस्य म्हणू शकत नाही की मीच पक्ष आपल्या ताब्यात असू शकतो. आता यापुढे सुप्रीम कोर्टामध्ये काय घडतं हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. काल कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद कंप्लीट केला. आणखी काही वेळ लागणार असे कपिल सिब्बल यांनी जाहीर केले. ते आज आपला युक्तिवाद पूर्ण करतील. त्यानंतर एकनाथ शिंदेचे बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होईल आणि त्यानंतर परत एकदा कपिल सिब्बल यांना काही म्हणणे मांडायचे असेल तर परवानगी दिली जाईल व त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल दाखवून ठेवून निकाल देण्यात येईल. पण आता ह्या केसमध्ये अंतिम टप्प्यावर आपण आलो आहोत. या केसचा निकाल काय लागतो हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हा निकाल फक्त महाराष्ट्रासाठी नाही
हा निकाल संपूर्ण देशासाठी बेंचमार्क ठरणार आहे. कारण अशा पद्धतीनं ह्या निकाल इतका लेट झाला की या निकालाच्या लेटमुळं NCP फुटली, तृणमूल काँग्रेस फुटली, आम आदमी पार्टी फुटली. त्यामुळे हा निकाल आता येणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जस्टिस सूर्यकांत यांचा कार्यकाल फेब्रुवारी 2027पर्यंत आहे. या कार्यकाळाचा म्हणजेच हा निकाल येतो का पाहणं गरजेचं आहे. अशाच नवीन नवीन माहितीसाठी तुषार बाटे या यूट्यूब चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.